वनला काय होतं? डे 3 ला घेतलेलं, डे 2 ला मी नवीन होतो ना. मी तर थिएटरला गेले होते पुष्पा 2. हिलाव पण खेळतो आपण. आणि आपण बेबी गेम खेळलेलो ना त्याच्यात मी एकदा हरवले आणि तेच तर पण संडेला मजा पण येते. मी आपल्या हिलाव मध्ये ना फर्स्ट आलेलो दोन्ही ग्रुप्स मध्ये. पण ना 2 वाजता यायला मी थोडा घाई होते. जेवण पण असलं आणि झोप पण येते. मार्केटमध्ये दिसलेलीस पण. पण तुझं लक्ष नव्हतं का माझ्याकडे का खरेदीमध्ये होतं? आता तू मस्त वेगळं आणि चांगलं घेतलं पाहिजे. मजा येते. आणि गेम्स पण गेम्स पण भेटतात. बघितलंच नाही पण माझी नजर तुझ्याकडे कशी गेली रे? मला नाही माहिती. तरी दिसत नाही. काय करते शांतून आता? काय चालू आहे घरी? काय नाही. अभ्यास झाला का? मग काय बडबड करताय? हा ना, मला ही बडबड आवडतच नाही. हा नाही, मला तर डिस्टर्ब होतं. तुला काय समजतं? नाही मला पण नाही. चल आपण खेळूया. नाही पण सर आले तर? हा, एक काम करूया, आपण ना क्लास नंतर खेळूया. हा मस्त आहे. तोपर्यंत आपण आता अभिनय खेळूया. Hey, good afternoon. Photo time is photo. What's up? काय मग सगळ्यांना मजा येते का? धमाल करतो की आपण? आपले 4 संडे 5 संडे झाले ना? काय काय शिकू आठवते का? So very good. What can you do? Dance for your body movement. Body movement. Dीर्घ श्वास घ्या. हाताचे घासा आणि डोळ्याला लावा. Good. वेगळा गेम करायचा. आता आपण बाहेर करून भेटूया. कॅमेरा शिफ्ट करून आपण शॉर्ट फिल्म करणार मस्त ब्रेक घेऊया. डबा खायचं सगळ्यांनी भूक लागायचं. चला
असा कसा डबा फेकू शकतो? आईने एवढ्या मेहनतीने केलेला. बघते चला. असं का किती आज तो डबा का फेकून दिला. मी कधी फेकला? आता मी नाही फेकला. बघा माझी खोटं नाही बोलत. मी नाही फेकला. तू फेकला बघ. खरं कसं तर तू मम्मीला सांग. नको ना प्लीज. का फेकला? कारण की मला दुसरं पाहिजे होतं. मला नाही आवडत पोळी भाजी. कुठे फेकली? अरे थांब ते मम्मीलाच ना सांगतो. नको ना प्लीज. त्याचं गपचूप बघायचं. काय झालं श्रावणी? अगं काय झालं? तू का रडतेस? हर्षला डबा फेकून दिला. अरे का का फेकला डब्बा? त्याला रोज पोळी भाजी खायला नाही. अरे देवा, तू काळजी नको करू, आपण त्याच्याशी बोलूया. ठीक आहे, चल आपण. कुठे येतो? क्लासमध्ये. चल आपण जाऊया. हर्ष, काय झालं? मला माहितीये काय झालं. तू डब्बा फेकलास ना? का फेकलास डब्बा? कारण की मला पोळी भाजी आवडायची आहे. पण का नाही? पोळी भाजीच चांगली असते, त्यानेच शक्ती येते ना. बघ बरं, बाकीच्या मुलांना खायला सुद्धा नाही मिळत. माझ्या मैत्रिणीला तर बिस्किटच वाटतात टिफिनला. मग बघ बरं, पण रोज बिस्किट खाणं चांगलं आहे का? पोळी भाजीनेच शक्ती येते ना. आणि आई सकाळी लवकर उठून एवढ्या कष्टाने तुझ्यासाठी पोळी भाजी बनवते. का बनवते? हर्षला पावर यावी म्हणून बनवते की नाही? स्ट्रॉंग कसं होणार तू? मग असं करशील इथून पुढे? नक्की? प्रॉमिस? व्हेरी गुड, गुड बॉय. चल आता क्लासरूम मध्ये जा. मनाशी ध्यास घेऊन आज तुडवा वाट तू झोकून देर तुझा तू सार तुडवा वाट तू धगधगता श्वास आता बेभान पेटू दे पडू
दे पाऊल पुढं, सधी काट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या, मनगटाचं जोर लावून ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ तेज धावून. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीच बळ धावली. गड्या मनगटाच लावून ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ